महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बकरीदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या मंडीमध्ये लक्षणीय गर्दी। सरकारने गोवंशावर बंदी घातल्यामुळे मुस्लिम समाजाकडूनही गोवंशाचा बळी दिला जाणार नाहीचा निर्णय। ईद उल अजहा जवळ येत असल्याने कुर्बानीच्या जनावरांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे। आजकाल नांदेड शहरासह ग्रामीण भागातील आठवडी जनावरांच्या बाजारात अभूतपूर्व गर्दी दिसून येत आहे, जिथे कुर्बानीसाठी बकऱ्यांची खरेदी विक्री जोरात सुरू आहे। विशेषतः अर्धापूरच्या प्रसिद्ध जनावरांच्या बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी दिसून येत आहे। व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मते यंदा बकऱ्यांची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे, त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। बाजारात बकऱ्या 14,000 ते 50,000 रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध असून त्याची किंमत वजन, आरोग्य, जात आणि सौंदर्याच्या आधारावर ठरवली जात आहे। व्यापाऱ्यांच्या मते ईद उल अजहाच्या निमित्ताने बकऱ्यांच्या किमतीत सामान्य दिवसाच्या तुलनेत सुमारे 20 ते 30% वाढ नोंदवली जात आहे। कुर्बानीची जनावरे खरेदी करण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक बाजारात येत आहेत। यावर्षी नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम संघटना आणि सामाजिक प्रतिनिधींनी सामूहिकरित्या ठरवले आहे की सरकारने घातलेल्या बंदीमुळे गायी, बैल आणि वासरांचा बळी पूर्णपणे दिला जाणार आहे। यामुळे बकऱ्या, म्हशी आणि कालवडीची मागणी अभूतपूर्व वाढली आहे। दुसरीकडे राज्य सरकारने अलीकडेच जारी केलेल्या नवीन GR नंतरही जनावरांच्या व्यापाऱ्यांमध्ये आणि खरेदीदारांमध्ये सावधगिरी वाढली आहे। सरकारने जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल केल्यास मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यानंतर लोक कोणत्याही प्रकारचा कायदेशीर धोका टाळण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान नांदेड शहरातील देगलाऊर नाका, मदिना नगर परिसरात एक तात्पुरता बकऱ्यांचा बाजारही उभारण्यात आला आहे, जिथे दिवसाच्या तीव्र उकाड्यामुळे रात्री उशिरापर्यंत खरेदी विक्री सुरू असते। कुरेश समाजाच्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली जनावरे विकली जात आहेत, त्यांनी ते शहरातील बाजारात आणले आहे। शहरातील या तात्पुरत्या बाजारात कुर्बानीच्या जनावरांचे भाव 15,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे। ईद उल अजहा जवळ येत असल्याने येत्या काही दिवसात भावांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड। बाजार क्या है भाई, हुकूमत हिंद ने जो है सो शेतकरी लोगों का काफ़ी नुकसान कर दिया है। महाराष्ट्र के जो शेतकरी जो है सो महाराष्ट्र के शेतकरी इंतज़ार करते हैं, साल भर जो है सो जानवरों को अपने पास छोटे से बड़ा करते हैं, खिलाते हैं, पिलाते हैं, फिर उसके बाद जो है सो वो बाज़ारों में लाते हैं। वो सोचते हैं कि मुसलमान लोग आएंगे और वो जो है सो कुर्बानी के मौके पर अपने जानवरों को बेचेंगे और 4 पैसे वो अपने घरों को लेकर जाएंगे। लेकिन हुकूमत हिंद ने जो है सो मुसलमानों के साथ जो है सो ज्यादती की है। मुसलमानों को जो संविधान इख्तियार देता है वो इख्तियारात से जो है सो महरूम किया जा रहा है। आज ये बकरे की कीमत मैं लेने के लिए आया हूँ। आज यहाँ पर हमें मजबूरन हुकूमत की जानिब से जो है सो ये जानवर खरीदना पड़ रहा है। जो है सो ये कीमत इन्हों बता रहे हैं इसके 35,000 रुपये, लेकिन क्या करते हैं, मजबूर है, कुर्बानी तो करना है। और हिंदुस्तान के संविधान को मानते हुए, मुल्क के क़वानीन को मानते हुए हमें अपनी कुर्बानी को बिल्कुल जो है सो अदा करना है। हुकूमत ने वैसे बैल का या दूसरे जो है सो भैंस का इन चीज़ों की जो है सो ममनू कर दिया है, तो कोई बात नहीं, हम जो है सो इस साल बकरीद पर इंशाअल्लाह अज़ीम बकरे लेकर जो है सो अल्लाह के नाम पर जुबा करेंगे। बाजार क्या है, बाजार तो तेज़ है माशाल्लाह, काफ़ी लोग खरीद रहे हैं बकरे। इस साल सरकार ने गाय और बैल पर पाबंदी लगाई, इसलिए बकरियों का बाज़ार थोड़ा तेज़ है। कीमतें काफ़ी आसमान पर पहुंच चुकी है बकरों की। काफ़ी अच्छे बकरे हैं, साधारण बकरे हैं, अपने अपने हिसाब से, अपने अपने इस्तेताअत के हिसाब से लोग बकरे खरीद रहे हैं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।